यवतमाळ जवळील धामणी या पारधी बेड्यावर दीनदयाल सेवा प्रतिष्ठान द्वारा संचालित अंत्योदय कार्यक्रमाअंतर्गत बेड्यावरील लोकांना वाचनाची सवय लागावी याकरिता संस्थेच्या माध्यमातून भारतीच्या 135 पुस्तकांचा संच अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांच्या हस्ते देण्यात आले। यावेळी दीनदयाल सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरहर देव यांनी दीनदयाल संस्था करीत असलेल्या कार्याविषयी माहिती दिली। पारधी समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी संस्थेने 1997 साली पारधी समाजाच्या मुलांची शिक्षणाकरिता यवतमाळात विवेकानंद छात्रावासाची स्थापना केली। या छात्रावासातून 600च्या वर विद्यार्थी शिक्षण घेऊन गेलेत। त्यापैकी कोणी नोकरी करतात, कोणी व्यवसाय, कोणी उत्तम शेती करतो, तर कोणी गावात राहून समाजाचे नेतृत्व करतो। तसेच बेड्यात आरोग्य रक्षक योजना, बाल संस्कार केंद्र, माता बाल संगोपन, स्वयंरोजगार कार्यक्रम अशा योजना संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात येतात। तसेच शेतकरी विकास प्रकल्पाच्या मार्फत शेतकरी आत्महत्याग्रस्त भगिनींच्या कल्याणाकरिता संस्था अनेक योजना राबवत आहे। यात स्वयंरोजगार योजना, मुलामुलींची शिक्षणाची व्यवस्था, शिष्यवृत्ती योजना, कमी खर्चिक शेतीचे प्रयोग, सेंद्रिय शेती तसेच शेतकऱ्यांना ट्रेनिंगची व्यवस्था संस्था करीत आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांनी यावेळी बोलताना अशा कार्यक्रमाला येता आले हे माझे भाग्य समजतो असं म्हटलं आहे। एक वेळ अशी होती की पारधी समाजाला गुन्हेगारी जमात म्हणून ओळखले जात होते। कुठेही चोरी झाली की याच समाजातील लोकांना पकडल्या जात असे। त्यांच्यावर चोर असा ठप्पा इंग्रज काळापासून लावण्यात आला होता। पारधी समाजातही पोलिसांविषयी मोठ्या प्रमाणात गैरसमज होता। बेड्यात पोलीस गेले की पारधी बांधव पळून जात होते। परंतु दीनदयाल संस्थेने पारधी समाजासाठी जे कार्य केले आहे त्यामुळे हा समाज मुख्य प्रवाहात येऊ लागला आहे। संस्थेचे हे कार्य कौतुकास्पद आहे। या कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारत मातेच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष सगणे यांनी केले। संचलन संतोष काशीद यांनी केले। या प्रसंगी धामणीच्या सरपंच सोनाली अंजिंकर, उपसरपंच रीता देशमुख, ग्रामसेवक सुनील ताटेकर, ग्रामपंचायत सदस्य बाबाराव राठोड, जगन्नाथ वाढी, गणेश घोसे, सचिन तंबाखे, पूजा राठोड, ग्रामीण पोलीस, गावचे पोलीस पाटील तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.